प्रत्येकातून आहे ते मराठ्यांना आरक्षण देणं शक्य होतं, मात्र त्यावेळी 1994ला ते आरक्षण दिलं गेलं नाही, अशा पद्धतीचा एक टीका होते. नेमकं त्यावेळेचं स्वरूप काय? याच्यावर हा प्रश्नच नव्हता. 94 साली हा प्रश्नच नव्हता. आणि त्यावेळेला मंडल कमिशनचा रिपोर्ट आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा विविध छोट्या जमातींना व्हावा त्या दिशेने निर्णय घेतले. ते निर्णय घेण्यामध्ये मी असेल ते आणखीन काही लोक होते. जी बैठक झाली मला आठवतं आहे, त्याच्यात भुजबळ होते, त्याच्यात गोपीनाथ मुंडे होते, आणखीन काही लोक होते आणि सगळ्यांनी बसून निर्णय घेतले. थोडक्यात राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक व्यवस्थित हाताळत नाही असं म्हणायचं का? मी आज आरोप करणार नाही, कारण मला हा प्रश्न कचूचा चालून कशी एकवाक्यता करता येईल अशा पद्धतीनं हातभार लावायचा आहे. पण जे आता साहेब दाखले दिले जातात त्या दाखल्यावरून संशयाचं वातावरण निर्माण होते. काल जे दाखले वितरित केले त्याच्यावरून छगन भुजबळ यांनी आरोप केले की खाडाखोड करून किंवा पूर्वनियोजित अगोदर तयार केलेले दाखले वितरित केले गेले. ते मी वाचलं पण मी काही स्वतः पाहिलेली नाही. साहेब, शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल बांधून दिली. आता परिस्थिती आहे की वेगवेगळ्या जातीचे नेते एकमेकाच्या जातीला सरकारने आजपर्यंत काय दिलं, त्यांच्या ताटात किती वाढलं, हॉस्टेलला किती काढली, संस्थांना किती पैसे दिले, इथंपर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे. परत अशी वेळ येईल का की विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या जातीचे हॉस्टेल तयार करायला लागतात? असं आहे, या देशामध्ये आरक्षणाच्या संबंधीचे विचार आणि प्रशासकीय आदेश हा कोल्हापुरात निघाला. शाहू महाराजांनी या संबंधीचा निकाल घेतला आणि शाहू महाराजांनी निकाल घेताना त्यांनी या जातीचा त्या जातीचा अक्षरांनी विचार नव्हता. जो गरीब आहे, तो अडचणीचा आहे, तो या जातीचा असेल तर त्याची समस्या सोडवण्याच्यासाठी काही सुविधा द्यायला पाहिजेत आणि त्यामुळं 50% लोकपाल आरक्षण हे शाहू महाराजांनी आणले होते. माझ्या मते तो व्यापक दृष्टिकोन आधी ठेवण्याची गरज आहे. राहुल गांधी पत्रकार परिषद घेतात. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खरं तर आयोगाच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली होती. मात्र ज्या पद्धतीनं उत्तरं त्यांना मिळत आहेत ती कशी तुम्ही बघताय? आणि आज ते हायड्रोजन बॉम्ब त्या ठिकाणी फोडणार असं सांगते. असं आहे की इलेक्शन कमिशन त्यांच्याकडून काही निर्णय घेतले गेले त्याच्याबद्दलची नाराजी ही देशातल्या नॉन बी जे पी जे पक्ष आहेत त्यांच्यात आहे. काल पार्लमेंटचं सेशन होतं, त्याला पहिल्यांदा माझ्यासह 300 खासदार पार्लमेंटच्या बाहेर आले आणि इलेक्शन कमिशनवर मोर्चा काढून गेले. त्याच्यात राहुल गांधी होते, खरगे होते, मी होतो, सगळे सिनियर लोक. एक गोष्ट लक्षात ठेवा की 300 खासदार पार्लमेंट सोडून रस्त्यावर येतात ही काही दुर्लक्षित करण्याचा लाभ नाही. आणि त्याच्यामागं दृष्टिकोन हाच होता की निवडणूक आयोगानं एकंदर बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांच्याशी वाटाघाटी करायला, चर्चा करायला आम्ही सगळे येऊ इच्छितो असं कळवलं. पण त्यांनी सांगितलं ते तुम्ही 300 असाल नाही तर 200 असाल, कोणतरी फार लवकर द्या. पण तुम्ही कोण होता हा भाग सोडा. पण हे दुर्लक्ष करून चालणार नाही की 300 खासदार होते. हे काही लहान स्थान आहे असं नाही. लोकांनी निवडून दिलेले असे प्रतिनिधी आहेत. पण त्यांच्याशी बैठकीला सुद्धा अतिथती घालून इलेक्शन कमिशनने भूमिका घेतली. त्याला आम्ही त्यांना भेटू शकलो नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधी मतदारसंघ घेऊन कर्नाटकातला असेल, महाराष्ट्रातला असेल, राजस्थानमधला असेल आणि तो घेऊन मतदार यादी घेऊन की इथं असा आहे हा बदल केलेला आहे.
या सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता हे इतकं स्पष्ट होत असताना लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावर बसावा याची खबरदारी आयोगाने घेतली पाहिजे. पण आयोगाने तो दृष्टिकोन घेतलेला नाही आणि त्याच्यावर आजचीच तर काही चाललं नाही. बघूया आता इथे राज्यात निवडणुका आहेत, त्याच्यात काय होतं हा प्रश्न आहे. पण या निवडणुकीच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास होईल अशी भूमिका आयोगाने जर घेतली आहे तर मला माहिती नाही की देश किती वर्ष हे सहन केले. बिहारच्या इलेक्शन्समध्ये आता हे कशा पद्धतीने तुम्ही अपेक्षा करताय? आयोगाने एक नवीन एक बदल देखील या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढले की आता रंगीत फोटो त्या ठिकाणी ईव्हीएम वरती असणार. पहिल्यांदा जे मत पडणार आहे ते असं काल आमच्याच पक्षाचं नाशिकला अधिवेशन होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला काही लोकांनी दाखवलं. त्याच्यात काय दाखवलं? मशीन होतं, मतपत्रिका होती, तुम्ही जायचं. त्या मतपत्रिकेवर अनेक चिन्ह होती. कुठं आंबा होता, कुठं केळी होती, कुठं द्राक्ष होती, कुठं बैलगाडी होती, असे वेगवेगळे. तर समजा बैलगाडी त्या मताचं वतन तुम्ही दाबलं की खाली चिठ्ठी येते. चिठ्ठी आलेली दिसली पण नंतर चिठ्ठी उघडल्याच्या नंतर तिथं कमळ होतं, बैलगाडी नव्हती. आणि मत दिलं एकाला, दिलं कमळाला. असं प्रात्यक्षिक आम्हाला सगळ्यांना, तुम्ही होता ना, तुम्ही या सगळ्यांना दाखवलं. याचा अर्थ कुठंतरी इथं डॉक्टरकडे ही भावना लोकांच्या मनात झाली, ही कलेक्टिव्ह ॲक्शन घेऊन दुरुस्त केली नाही तर लोक कायमच शांत असतात असं नाही. दुर्दैवाने आयोगाच्या संबंधी असं पिढी कधी आली नव्हती. आज ती येते आणि त्याचं एक्सपोजर हे राहुल गांधींनी अधिक केलं. आता ते काय हरदोजून मला माहिती, मी बघतोय त्याच्यातून आणखीन काही करत. मतचोरीचा फटका तुमच्या पक्षाला बसला काय? कारण अनेक काटावरती उमेदवार आहेत ते तुमचे पडले गेले. जयंत पाटीलने सुद्धा आता नाशिकच्या मेळाव्यात सांगितलं की आमचे उमेदवार आहेत ते बहुसंख्य मतं त्यांना पडली, कुणाचंही डिपॉझिट जप्त झालं नाही आणि त्याचा फटका नेमका एनसीपीला सुद्धा बसला गेला. नाही की आम्हाला असं ऐकायचं, माझंच उदाहरण सांगतो. माझ्या पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवायचा निकाल घेतला. तुम्ही लोकांनी 10 पैकी आमच्या 9 निवडून. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 10 जागा मिळाल्या. लोकसभेला 48 पैकी 10, लोकसभेला 10 मिळाल्या 9 आणि 288 विधानसभेच्या त्याच्यात मला आठवत नाही पण आम्ही 110 वगैरे काहीतरी लढवले असतील, मिळाल्या 10. तिथे खाली त्याच्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत तिथे आमच्या जागा आल्या. पण 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी तिथं सगळीकडे पराभव झाला. हा होऊ शकतो, सरसकट नाही, तर कुठं होऊ शकतो.